धन्यवाद. भारतीय सिनेमाचा इतिहास एक दृष्टिक्षेप या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. हा विलक्षण इतिहास लिहिणारे कृपाशंकर शर्मा म्हणजे अस्सल मराठी माणूस. जन्म पुण्याचा, शिक्षण संपूर्ण मराठी माध्यमातून झालेलं. आणि अशा या पुणेकराला आपण सर्व पुणेकरांनी दाद द्यायची नाही तर कुणी द्यायची? आपण सर्व टाळ्यांच्या गजरात शर्मा यांना शुभेच्छा देऊयात. अस्सल पुणेकरांच्या बाबतीमध्ये कायमच काही ना काहीतरी भाग्ययोग येत असतात. अलौकिक प्रतिभावंत गुरुदत्त हा कृपाशंकर शर्मा यांचा पहिला ग्रंथ, आणि त्याचं प्रकाशन कुणाच्या हस्ते झालं असेल? खुद्द गुरुदत्त यांचे चिरंजीव अरुण दत्त यांच्या हस्ते. आणि विशेष म्हणजे त्या सोहळ्याला मराठीतील नामांकित दिग्दर्शक राज दत्त यांची प्रमुख उपस्थिती होती. अरुण दत्त अनेक वर्षे पुण्यामध्ये होते, पण कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमामध्ये त्यांचं दर्शन झालं नव्हतं. आणि त्यांचा पहिला सार्वजनिक कार्यक्रम हे कृपाशंकर शर्मा यांच्या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा. तो मान कृपाशंकर शर्मांना मिळालेला आहे. हे मला एक. आणि आजचा योग बघा, डॉक्टर जब्बार पटेल की त्यांनी जकातदारांना थोडं रोखलं, पण मला बोलायचंच आहे. दिग्दर्शकांमधला कोहिनूर अशी ज्यांची ओळख आहे असे डॉक्टर जब्बार पटेल त्यांच्या हस्ते हा सोहळा होतो आहे. त्यांच्या घाशीराम कोतवाल या महानाट्यांनी सर्व सीमा ओलांडल्या. आधुनिक काळातील जगामधील अजरामर नाटक ही जब्बार पटेल दिग्दर्शित घाशीराम कोतवाल महानाट्याची ओळख आहे. बऱ्याचदा आपल्या लेखणीमधून उमटलेल्या सोनेरी अक्षरांची पडद्यावर झालेली माती साहित्यिकांनी पाहिलेली आहे. पण ज्यांनी साहित्यिकांची सुवर्णाक्षरं आपल्या प्रतिभाशाली दिग्दर्शन कौशल्यानं कित्येक पटीनं अधिक उजळत अमर केली, अशा मोजक्या दिग्दर्शकांमध्ये जब्बार पटेल यांचा समावेश होतो. सिंहासन, सामना, जैत रे जैत, उंबरठा ही पडद्यावरची प्रयोगशीलता, आणि या प्रयोगशीलतेला प्रेक्षकांमधल्या सर्व थरांमधून मिळालेला प्रचंड प्रतिसाद ही पटेल यांच्या सामर्थ्याची साक्ष आहे. मराठी सिनेमाचा इतिहास इसाक मुजावर यांनी लिहिला, प्रवीण जोशी यांनीच तो प्रकाशित केला. पण भारतीय चित्रपटांचा इतिहास मराठीमध्ये नव्हता. ते काम कृपाशंकर शर्मा यांच्याकडून प्रवीण जोशी यांनी करून घेतलेला आहे. इतिहास जपायचा असतो, आणि ती जाणीव असल्यानेच जोशी यांनी मुजावरांकडून आणि आता शर्मा यांच्याकडून पुस्तकरूपाने हा इतिहास लिहून घेतला आहे. कृपाशंकर शर्मा हे आज सर्वत्र लौकिक असलेल्या आशय फिल्म क्लबचे संस्थापक सदस्य. मात्र पुढे नोकरीमुळे त्यांना पूर्ण वेळ देता आला नाही. फार सक्रिय राहता आलं नसलं तरी आशयमधील चर्चांमध्ये त्यांचा सहभाग कायम राहिला. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, फिल्म इन्स्टिट्यूट यामधलं चित्रपट प्रदर्शन, त्यावरील चर्चा यामध्ये शर्मा यांचा सहभाग असे. त्यावेळी प्रश्नोत्तरं होत, तेव्हा सतीश बहादूर यांच्याकडून शर्मा यांच्या मनात चित्रपटाविषयी जाण आणि प्रेम निर्माण झालं. सतीश बहादूर नायर यांचे ऋण शर्मा मानतात. या दोघांमुळे आपण चित्रपट साक्षर झालो ही त्यांची भावना आहे. त्यांच्या मुशीत घडल्याने शर्मा यांच्या लेखनात त्याचे प्रतिबिंब पडले. म्हणूनच त्यांच्या लेखनात कुठेही गॉसिप दिसत नाही. सर्वसामान्य वाचकांना सिनेमा साक्षर करण्यासाठी शर्मा यांनी आतापर्यंत लेखन केले हे महत्त्वाचे. वाचक आणि सिनेमाची कला
यांना जोडणारा पूल ही शर्मा यांची भूमिका. आपल्या लेखणीद्वारे ते सिनेमातील सौंदर्य स्थळे वाचकांपर्यंत पोचवित राहिले. शर्मा यांच्या लेखनाची सुरुवातच मुळात चित्रपटापासून झालेली आहे. तेव्हाच्या लोकप्रिय रसरंग मासिकांनी एक स्पर्धा आयोजित केली होती आणि विषय असा होता, 1974मधला तुमचा आवडता चित्रपट त्याच्यावर लिहा. तर शर्मांनी लिहिलं रजनीगंधा या चित्रपटावर. तुम्हाला आपल्या सर्वांना नवल वाटेल, त्यांचा पहिला क्रमांक आला, पण तो किती जणांमधून? 2028 महाराष्ट्रातून सगळ्या प्रवेशिका त्या सगळ्या आलेल्या होत्या. दीर्घकाळ मुक्त सिनेपत्रकारिता करताना, चित्रपटांवर रसग्रहणात्मक लेख लिहिताना शर्मा यांनी अनेक मुलाखती घेतल्या. हे सर्व लेखन केसरी, सकाळ, लोकमत, तरुण भारत यांचं विविध वृत्तपत्रे, त्यांच्या रविवार पुरवण्या आणि नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाले. दिवाळी अंक आणि पाक्षिकांमधून त्यांचे आजवर 150हून अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. आत्ता जकातदार यांनी उल्लेख केला की बोलपटांची 50 वर्षे हा माणूसचा दिवाळी अंक, त्याचं संपादन जकातदार यांच्या मदतीनं त्यांनी केलं आणि तेंडुलकरांची त्यातली मुलाखत अतिशय गाजली. त्याशिवाय B.R. चोप्रा यांची त्यांनी घेतलेली मुलाखतही खूप चर्चित ठरली होती. दिलीप कुमार यांचं व्यक्तिमत्व, त्यांची अभिनयातली कामगिरी असे शर्मा यांचे अनेक लेख जाणकारांची दाद मिळवणारे ठरले आहेत. कृपाशंकर शर्मा यांच्या व्यक्तिमत्वाला वेगवेगळे पैलू आहेत. ते एक परफॉर्मर देखील आहेत. गुरुदत्त, व्यक्ती आणि कला, आणि त्या अभिनयाची संस्था दिलीप कुमार हे त्यांचे 2 कार्यक्रम अतिशय दाद मिळवणारे ठरले. इतकेच नाही तर दिलीप कुमार यांच्यावरचा जो काही त्यांचा कार्यक्रम आहे तर तो सुरू असताना सायरा बानू यांनी व्हिडिओ कॉल करून शर्मा यांचं अभिनंदन केलेलं आहे. त्यांना कौतुकाची दाद दिलेली आहे. सरकारी नोकरीत असताना त्यांनी कलामंडळ स्थापन केलं आणि त्यातून पुणे आकाशवाणी केंद्राच्या कामगार विश्व, श्रमिक जगतमध्ये लेखन आणि दिग्दर्शनासह 12 कार्यक्रम सादर केले. ज्याचा मी आधी उल्लेख केला तो अलौकिक प्रतिभावंत गुरुदत्त हा तब्बल 317 पानांचा त्यांचा ग्रंथ महत्त्वाचा दस्तऐवज ठरला आहे. गुरुदत्त यांच्या कारकिर्दीचे आणि कलेचे विश्लेषण शर्मा यांनी स्वतः केले आहेच, पण गुरुदत्त यांच्याविषयी इतर जाणकारांनी जे लिहिलं, जे त्यांचं चिंतन आहे जाणकारांचं, ते देखील त्याच्यात समाविष्ट केलेलं आहे. गुरुदत्त यांच्या चित्रपटांकडे पाहण्याची प्रत्येकाची दृष्टी आणखी सजग होण्यास त्यातून मदत मिळते. गुरुदत्त यांच्या सृजन प्रक्रियेचे उलगडलेले पैलू हे त्या पुस्तकाचे बलस्थान. विषयाची सुसंबद्ध मांडणी हे शर्मा यांच्या लेखनाचं खास वैशिष्ट्य. त्यांचं लेखन प्रामुख्यानं रसग्रहणात्मक आणि सौंदर्यस्थळ उलगडून दाखवणार आहे. विश्वासार्ह माहिती कलेच्या अंगाने सर्वसाधारण वाचकाला समजेल अशा स्वरूपात ते मांडतात आणि ही सारी वैशिष्ट्य त्यांच्या आज प्रकाशित होणाऱ्या भारतीय सिनेमाचा इतिहास एक दृष्टिक्षेप या ग्रंथातही आपल्याला आढळतील. त्यांच्या या ग्रंथाला उदंड यश लाभो ही गणरायाच्या चरणी प्रार्थना करून त्यांच्या या परिचयाला मी इथेच विराम देतो. धन्यवाद.